नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. टीबी. त्याला मराठीमध्ये आपण क्षयरोग म्हणतो. हा सर्वांनाच परिचित असा आजार आहे. खूप हजारो वर्षापासून टीबी आजारानं समाजाला ग्रासित केलेलं आहे. जर तुम्हाला मागच्या 10-15 दिवसापासून ताप, खोकला, जेवण न धकणं, वजन कमी होणं अशा प्रकारचे लक्षणं जर असतील तर तुम्हाला टीबी असायची शक्यता आहे. आता ही लक्षणं असल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, तर आपण तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन खोकला असेल, त्याच्यामध्ये जर कफ पडत असेल तर कफची तपासणी करायची, छातीचा फोटो काढून घ्यायचा. त्या आधारे टीबीचं निदान होऊ शकते. आता काही पेशंटमध्ये फक्त कोरडा खोकला राहते, त्याच्यामध्ये कफ येत नाही. तर अशा पेशंटमध्ये आपण काही ब्लड टेस्ट करतो, किंवा जर टीबीची शक्यता जर डॉक्टरला जास्त वाटली तर छातीचा CT स्कॅन केल्यानंतरसुद्धा टीबीचं निदान आपण करू शकतो. आता टीबी हा आजार महत्त्वाचा का आहे? कारण टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला तो होतो. आणि याची खासियत अशी आहे की हा आजार खूप दिवस चालतो, खूप महिने चालतो. आणि या आजारामुळं आपलं फुफ्फुस जे असते हे कमजोर होते, त्याच्यावर सुजन येते, आणि त्याच्यामुळं पेशंटला मग आयुष्यभर दम्याचा आजार किंवा काही पेशंटची क्षयरोगामुळे मृत्यू पण होऊ शकते. आणि हा संसर्गजन्य असल्यामुळं काय होते की जर टीबीचा पेशंटचं निदान जर लागलं नाही तर तो एकापासून कितीतरी लोकांना टीबी पसरू शकतो. त्याच्यामुळे टीबीच्या पेशंटचं लवकरात लवकर निदान होऊन त्याला ट्रीटमेंट सुरू होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता टीबी हा रोग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार बऱ्याच वर्षापासून टीबी नियंत्रण कार्यक्रम राबवत आहे. आता सर्वांनीच ऐकलं असेल की प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत हे एक अभियान काही वर्षापासून सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गावातल्या लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं आणि गाव पातळीवर टीबीचे पेशंट शोधणं आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं हा त्या अभियानाचा भाग आहे. पण मुळात टीबी नियंत्रण करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कारण की कित्येक वर्षापासून हा नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे, पण अजूनही टीबी हा आटोक्यात येताना आपल्याला दिसत नाही आहे. याचं मुख्य कारण असं आहे की लोकांमध्ये असणारी उदासीनता किंवा लोकांमध्ये जागरूकता नसणे. कारण की आपण बऱ्याचदा टीव्हीमध्ये ॲड पाहतो की आपल्याला खोकला, ताप जर असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊन टीबीचं निदान करून घ्यावं म्हणून. पण लोक एकतर त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, किंवा लोक आपल्या लोकल डॉक्टरकडे वारंवार औषधं घेणं, वारंवार इंजेक्शन घेणं, योग्य तज्ज्ञ डॉक्टरकडे लवकर न जाणं, त्याच्यामुळे टीबीच्या निदानाला बराच उशीर होते. आणि याच्यामुळे काय होते की एखादा टीबीचा पेशंट जो लवकर बरा होऊ शकतो त्याला उशीर होऊन तो कित्येक पेशंटला किंवा त्यांच्या घरच्या मंडळींना पण टीबीचा संसर्ग करतो. म्हणून याच्यामध्ये टीबीमध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की जर आपल्याला टीबीसारखे लक्षणं असतील तर लवकरात लवकर आपण टीबीचं निदान करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि निदान जर झालं तर त्याच्यावरचा उपचार हा अतिशय गुणकारक आहे. ट्रीटमेंट हे जवळपास 6 महिन्याची आहे, पण गव्हर्नमेंटकडून हे पूर्णतः फ्री मिळते आपल्याला. त्याच्यामुळे कुठलाही पेशंटला भुर्दंड नसतो. आणि याच्यामध्ये काय आहे की टीबीचा पेशंट जेव्हा निदान लागतो त्याला ट्रीटमेंट आपल्याला द्यावंच लागते. पण टीबीच्या पेशंटच्या संपर्कात जे व्यक्ती आलेले असतात, म्हणजे त्यांच्या घरचे असतील, विशेषतः लहान मुलं, कारण की लहान मुलांना टीबी संसर्गाचा धोका खूप जास्त राहतो. अशा व्यक्तींना जी आरोग्य यंत्रणा अशा व्यक्तींना ट्रेस करते, म्हणजे शोधते, आणि अशा व्यक्तीला टीबी भविष्यात होऊ नये म्हणून टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी, त्याला TPT म्हणतो आम्ही, तर ही TPT दिले जाते. साधारणतः 1 ते 3 महिन्याचा तो कोर्स राहते. तर या TPTच्या माध्यमातून पण आपण भविष्यात त्या व्यक्तींना टीबीचा संसर्ग टाळू शकतो. पण यामध्ये बऱ्याचदा असं आम्हाला दिसून आलं आहे की एखाद्या घरामध्ये जर टीबीचा पेशंट निघाला आणि आरोग्य कर्मचारी जर समजा त्यांच्या घरी गेले बाकी व्यक्तींना ट्रेस करायसाठी, तर
बऱ्याचशा कुटुंबांकडून त्यांना सहकार्य केलं जात नाही, तर हे चुकीचं आहे. कारण याचा धोका ज्या घरामध्ये टी बीचा पेशंट आहे त्या घरातल्या लोकांना जास्त आहे, त्या लहान मुलांना जास्त आहे. आणि आरोग्य कर्मचारी हे तो समोरचा जो धोका आहे किंवा भविष्यात त्या कुटुंबामध्ये जो टी बीचा पेशंट निघणार असतो तो निघू नये याच्यासाठी त्यांना ते औषधं देण्यासाठी आलेले असतात. त्याच्यामुळं कृपया सगळ्यांनी आरोग्याचे कर्मचारी येतात त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आणि सर्वांनी BCG लस हे ऐकली असेलच, कारण की जे नवीन बाळ जन्माला येते त्याला काही दिवसामध्येच BCG लस हे टोचल्या जाते. तर BCG लस हे मुख्यतः जे सिरियस प्रकारचा टी बी जो आहे म्हणजे मेंदूचा टी बी भविष्यात या मुलांना बाळांना होऊ नये याच्यासाठी BCG हे लस दिली जाते. पण BCG लसमुळं काय होते की सर्व प्रकारचे टी बी आपण रोखू शकत नाही. म्हणजे मेंदूचा टी बी बऱ्यापैकी आहे त्या BCG लसनं रोखता येऊ शकते, पण फुफ्फुसाचा टी बी असेल, गळ्याचा टी बी आहे, पोटाचा टी बी आहे, तर हा टी बी त्या लसमुळं रोखल्या जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये बऱ्याच अर्थी फुफ्फुसाचे टी बी आहे, पोटाचे टी बी आहे, गळ्याचा टी बी आहे, अशा प्रकारचे रुग्ण दिसतात. तर टी बी नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला हेच महत्त्वाचं आहे की लक्षणं दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांकडे लवकरात लवकर जाऊन टी बीचं निदान करून घेणे आणि ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जसं मी सांगितलं की 6 महिने ही ट्रीटमेंट चालते. त्याच्यामध्ये पहिले 2 महिने थोडंसं जास्त औषध असतात आणि नंतरचे 4 महिने थोडेसे औषधांची क्वांटिटी कमी होते. तर हे पूर्ण 6 महिने औषध घेणं गरजेचं असते. कारण की याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की पेशंटला साधारणतः 15 दिवस किंवा एका महिन्यामध्ये बऱ्याचदा बरं वाटायला लागते. म्हणजे त्याचा खोकला कमी होतो, त्याचा ताप कमी होतो, त्याला जेवण धकायला लागते आणि त्याचा असा समज होते की आता आपला आजार बसला आणि तो गोळ्या बंद करतो आणि गोळ्या बंद केल्यानंतर त्याला 2-4 महिने चांगलं वाटते आणि मग परत खोकला, ताप, जेवण न धकणं हे सगळे लक्षणं परत यायला लागतात. तर हे याच्यामुळे होते की डॉक्टरांनी जो सल्ला दिलेला असते की बाबा औषधं पूर्ण 6 महिने घेणं, मध्ये बंद न करणं, हे पेशंटनी योग्य न पाळल्यामुळं औषधं बंद केल्या जातात आणि परत त्याला टी बीचा प्रॉब्लेम सुरू होतो. पण हे इथपर्यंत थांबत नाही, कारण की टी बीचे गोळ्या जर आपण मध्येच बंद केल्या तर त्याच्यामध्ये धोका असतो की समोर नेक्स्ट टाईम जो टी बी होतो तो टी बी जो असतो तो रेजिस्टंट टी बी असतो. रेजिस्टंट टी बी म्हणजे की तो नियमित ज्या आपण गोळ्या ज्या टी बीमध्ये वापरतो त्या गोळ्यांना तो प्रतिसाद न देणारा असू शकतो. म्हणजे जो टी बी तुमचा 6 महिन्यामध्ये बरा होणारा असेल, जर तुम्ही रेग्युलर 6 महिने ट्रीटमेंट घेतली आणि जर मध्येच तुम्ही बंद केली तर नंतर तुम्हाला जो टी बीचा प्रॉब्लेम जो होतो समोर, तर तो टी बी एक रेजिस्टंट टी बी प्रकारचा असू शकतो आणि तो जो टी बी आहे तो हा रुटीन औषधाने बरा होत नाही कधी कधी. त्याच्यासाठी मग इंजेक्शन्स द्यावं लागतात आणि पेशंटला कधी कधी 1 ते 2 वर्ष ट्रीटमेंट घ्यावं लागते. आणि अशा याच्यामध्ये मग पेशंट बरेचसे मग निराश होऊन जातात, काही डिप्रेशनमध्ये जातात किंवा काही पेशंटची मृत्यू होते त्याच्यामध्ये. तर हे असं सगळं एक घातक चक्र सुरू होऊ शकते. आणि या टी बीला सध्या तरी पूर्णतः प्रतिबंधित किंवा प्रिव्हेंट करायसाठी कुठलीही अशी गुणकारी लस नाही आहे. जसं आपण बघितलं आहे की जसा पोलिओ आहे, पोलिओ होऊ नये म्हणून आपण जे लस देतो त्यांना जवळपास आपण पोलिओ टाळलेला आहे. म्हणजे आपल्या भारतात म्हणजे पूर्ण जगातूनच पोलिओ हा इरॅडिकेट झालेला आहे जवळपास. तर तसं टी बीबद्दल सध्या तरी नाही आहे. म्हणून टी बीचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याचं लवकरात लवकर निदान लागणं. निदान लागल्यानंतर जो 6 महिन्याचा जो कोर्स आहे तो पूर्णपणे घेतला जाणं हा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतही टी बीच्या संपर्कात जे लोक आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या घरचे असतील किंवा त्यांच्या संपर्कात अजून कोणी व्यक्ती जर आले असतील तर त्यांना जे आम्ही टी बी प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणजे टी बी होऊ नये म्हणून जे औषधं सुरू करतो ते औषधं सुरू करून टी बी आटोक्यात आणणं हे खूप गरजेचं आहे. तर टी बीसारखे लक्षण म्हणजे ताप, खोकला आणि जेवण न धकणं. टी बीचा जनरली हा जो ताप असते हा संध्याकाळच्या टाईमला येते आणि हा खूप जास्त ताप नसते, एकदम हलका हलका बारीक बारीक ताप राहते. तर अशा प्रकारचं जर लक्षणं असतील तर कृपया डॉक्टरकडे येऊन लगेच आपलं निदान करून घ्यावं. आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये टी बीची ट्रीटमेंट, टी बीचं इन्व्हेस्टिगेशन सगळं मोफत आहे आणि बऱ्यापैकी चांगले इन्व्हेस्टिगेशन्स आणि चांगल्या टेक्निक्स सध्या आलेल्या आहेत की ज्याच्याकरून आपण टी बीचं लवकरात लवकर निदान करून निघू शकतो. आणि टी बी हा असा आजार आहे की म्हणजे टी बी हा मुख्यतः
गरीब आणि मध्यम वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळण्यात येतो, कारण की या वर्गामध्ये जागरूकता कमी आहे. श्रीमंत किंवा जो शिक्षित वर्ग आहे या व्यक्तींमध्ये बऱ्यापैकी जागरूकतेचं प्रमाण चांगलं आहे. पण टी बी हा आजार असा आहे की सगळ्यांना सारखाच प्रकारचा धोका आहे, कारण की आपण समाजात वावरत असताना सगळे लोक एकत्रित येतात. एखादं फंक्शन असेल, एखादी यात्रा असेल किंवा एखाद्या बसमध्ये प्रवास करणं असेल, ट्रेनमध्ये प्रवास करणं असेल, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात. त्याच्यामुळं टी बीचा धोका सगळ्यांना सारखाच आहे. त्याच्यामुळं सगळ्या व्यक्तींनी जबाबदारीनं वागून टी बीसारखे लक्षणं असलेले कोणते जरी पेशंट आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतील तर आपण लवकरात लवकर त्यांना योग्य सल्ला देऊन डॉक्टरकडे जाऊन त्यांचं निदान व्हावं याच्यासाठी मदत करावी. आणि टी बीचं ट्रीटमेंट एकदम सेफ आहे आणि एकदम गुणकारक आहे. आणि 6 महिने जर आपण ट्रीटमेंट घेतली तर टी बी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि टी बीचा पेशंट हा एक नॉर्मल लाईफ जगू शकतो. आपल्या समाजामध्ये टी बीबद्दल एक स्टिग्मा आहे, म्हणजे जनरली लोकांना टी बी हा शब्द डॉक्टरने जरी काढला तरी ते आवडत नाही. ते म्हणतात की नाही डॉक्टर साहेब आम्हाला असं काही झालेलं नाही आहे, असं काही असू शकत नाही आहे. कसं आहे म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर असेल आणि डॉक्टरला जर वाटत असेल तर आपण तो दुर्लक्ष करायला नाही पाहिजे, कारण की टी बी हा मोठा आजार आहे, हा छोटा आजार नाही आहे. कारण साधारणतः बाकीचे आजार जे असतात मलेरिया, टायफॉईड वगैरे हे काय 5, 7, 8, 10 दिवसामध्ये बरे होणारे आजार आहेत. पण टी बी हा आजार असा नाही आहे, त्याला 6 महिने ट्रीटमेंट घ्यावं लागते. त्याच्यामुळं या आजाराकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. आणि डॉक्टरला जर काही शंका वाटत असेल तर आपण त्यांना सहकार्य करून आपल्याला जर टी बी असेल तर त्याचं निदान करून घेऊन त्याची ट्रीटमेंट योग्य रीतीने घेणं. याच्यामध्ये आता आहार जो असते, टी बीमध्ये आहार खूप महत्त्वाचा आहे. कारण की टी बी जनरली कोणाला होते की ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती ज्याची कमी आहे, अशा व्यक्तीला हा आजार लवकर व्हायची शक्यता असते. तर मग टी बी बरा करताना आपल्याला आहारावर पण खूप लक्ष द्यावं लागते. तर प्रोटीन्सचा आहार म्हणजे हाय प्रोटीन डाएट आम्ही ॲडवाईज करतो. तर प्रोटीन्स जनरली कशामध्ये राहतात, जर एखादा व्यक्ती शुद्ध शाकाहारी असेल तर त्याने सोयाबीन याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. मटकी असेल, बरबटी असेल किंवा डाळी असतील, आपल्या हरभऱ्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, या डाळीचं प्रमाण खूप जास्त वाढवायचं आपल्या जेवणामध्ये. आणि जर एखादा नॉनव्हेज खात असेल तर त्याच्यामध्ये अंडे, रोजचे 2 ते 4 अंडे आपण खाऊ शकतो. आणि नॉनव्हेज त्याला जे असेल ते घेऊ शकतात. तर हाय प्रोटीन डाएटमुळे काय होते की आपली इम्युनिटी वाढणार, आणि इम्युनिटी जर वाढली तर टी बी बरा होण्याची शक्यता जास्त राहते किंवा लवकर बरा व्हायची शक्यता असते. आणि याच्यामध्ये हे राहते की टी बीच्या पेशंटला आपल्याला निदान लागल्यानंतर घरी त्याला एक आयसोलेट करावं लागतं, म्हणजे त्याला वेगळी रूम जर असेल तर चांगलं आहे. कारण कसं आहे की टी बीचा पेशंट हा ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरसुद्धा 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत दुसऱ्याला इन्फेक्शन ट्रान्समिट करू शकतो. त्याच्यामुळं शक्यतोपरी टी बीचा पेशंट घरी असल्यानंतर तो वेगळ्या रूममध्ये हे करणं, आणि टी बीच्या पेशंटशी आपण संपर्कात येत असताना आपण मास्क वापरणं आणि टी बीच्या पेशंटला पण मास्क वापरायला देणं हे खूप गरजेचं आहे. कारण की मास्क वापरल्यामुळे काय होते की टी बीचा पेशंट जेव्हा खोकलताना जे हजारो जंतू त्याच्या खोकल्यामधून बाहेर पडतात, ते इतर व्यक्तीला त्याच्यापासून इन्फेक्शन होऊ नये म्हणून मास्क वापरल्यामुळं आपण ते टाळू शकतो. आणि योग्य आहार, योग्य ट्रीटमेंट आणि योग्य जर आपण काळजी घेतली तर या टी बीला नक्कीच आपण हारू शकतो. तर सर्वांनी काळजी घ्या आणि लवकरात लवकर आपलं निदान करून ट्रीटमेंट करून घ्यावी. धन्यवाद.